मी आज एक निर्णय घेतला आहे देवी. असं काही करू नका ज्याने तुम्हाला त्रास होईल. यांच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे मी. महासा, मी आलोय. तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस? बर, ह्यावर आपण सविस्तर बोलूया. मला कल्पना आहे की जे काही घडलं त्याचा तुला त्रास झाला असेल आणि म्हणून हे पुन्हा असं घडणार नाही याची मी काळजी घेईन. महासा, तू बोलत का नाहीयेस? का माझ्याशी ठरवून बोलत नाहीयेस? मला काय वाटेल ह्याचा तरी विचार कर. तुला जे दुःख झाले आहे ते मला समजतंय, पण म्हणून मलाही वेदना होईल अशी नको वागू. मला ठाऊक आहे की तुझ्या मनात राग आहे आणि तो तू वेळोवेळी व्यक्त करत आली आहे. तेव्हा आजही बोल. मी शांतपणे ऐकून घेईन, पण अशी मौन नको राहूस. जे काही आहे ते बोल. जन्मीची अशी प्रीतीची मधुरागिणी आज अवतरली जणू ती पूर्वीची मनमोहिनी. याही जन्मी पुन्हा परसू दे. मी जोपर्यंत बोलत होते तोपर्यंत तुम्हाला ते ऐकून घ्यायचे नव्हते, समजूनही घ्यायचे नव्हते. आणि आता मी मौन स्वीकारलं आहे तर तुम्ही अस्वस्थ होत आहात. तिच्याकडून तुम्ही आला आहात. मला तुमचा स्पर्शही नको आहे. मला तुमच्याकडे पाहायचंही नाही. आणि यावेळीही तिने मौन अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही ती माझ्याशी बोलत नाहीये. परंतु ह्याचे पडसाद आजच्या आख्यानात उमटले तर मला असं वाटतं की हे सर्वांसमक्ष घडायला नको. तरीही देवा, आपण देवींसोबतच यायला हवे होते. पण माधवा, मी तर आता या इथे आलो आहे. देवा, आणि बानूने देखील संयम ठेवायला हवा. तिने आपल्याकडे जेजुरीच्या आकाशात भ्रमण करण्याचा हट्ट धरायला नको होता. आणि देवा, आपणही तो हट्ट पूर्ण करायला नको होता. सगळ्यांनी आपल्याला पाहिले, विशेषतः म्हाळसा देवींनी. लक्ष्मी देवी, प्रधानजी, तुम्ही जे काही बोलत आहात ते मला पटतंय. पण परिस्थिती अशी आहे की माझ्या मनात तिला दुखवण्याचा हेतू नसला तरीही ती असं वाटून घेऊ शकते की हे तिच्या विरुद्ध कारस्थान आहे. आणखी एक घटना घडते आहे. होय, मला कल्पना आहे त्याची. बानूलाही सूर्यदेवांचे दर्शन घडते आहे. पुढे जाऊन हा प्रश्न वादाचा व्हायला नको. माझी अशी इच्छा आहे की हा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा. मलाही तसंच वाटत आहे. परंतु आख्यानातही पार्वती आणि गंगा यांच्यामध्ये जे काही घडत आहे
ते श्रवण करून म्हाळसेला ते सर्व काही जवळचे वाटत आहे. तेव्हा ह्या प्रसंगांना ती स्वतःचे काही अर्थ लावू शकते. परंतु तेच तर अपेक्षित आहे ना. होय. नारायण नारायण. देवी देवी. यावे मुनिवर. नारायण नारायण. आख्यानाला अजून अवधी आहे, म्हटलं आपली भेट घ्यावी. काय वार्ता आहे? नको देवी, मला कुठल्याही धर्मसंकटात टाकू नका. मला काही सांगायचं नाही. मुनिवर, आपल्याकडे काही वार्ता आहे आणि तुम्ही मला ती सांगत नाही आहात, असं कसं होईल? त्याचे काय आहे देवी की मला कुठल्या वादात पडायचे नाही. तुमचं नाव कुठे येणार नाही मुनिवर. बोलावे. हे श्री खंडेराय, क्षमा असावी. देवी, जेजुरी चर्चा आहे. श्री खंडेराय आणि बानू यांना अनेकांनी चांदण्या रात्री आकाशात भ्रमण करताना पाहिले. म्हणून मी आपल्याला हे सांगत नव्हतो. आपल्याला राग येऊ नये. या म्हाळसेचा पदोपदी अपमान करायचा विडा उचललाय त्या बानूने. एखाद दिवशी तिला असा धडा शिकवेन ना की आयुष्यभर ती लक्षात ठेवेल. परंतु हे सगळे ती का करत असावी? का म्हणजे तिला ठाऊक आहे की याची चर्चा होणार, ही वार्ता माझ्यापर्यंत पोहोचणार आणि मला याचा त्रास होणार. परंतु श्री खंडेराय यासाठी कसे तयार झाले हे कळत नाही. त्यांना हे टाळता आले असते. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा लाभ घेते आहे ती, दुसरं काय. तिने त्यांना आग्रह केला असणार. अगदी योग्य आहे देवी. मी पाहतोय ना, अगदी हट्टी झाली आहे ती. देवी, आपणही श्री खंडेरायांना आणि बानूला आकाशात भ्रमण करताना पाहिलेत का? मुनिवर, क्षमा असावी देवी. परंतु देवी, आता आपण काय करायचं ठरवले आहे? मी यांच्याशी मौन धरले आहे. यांना कळायला हवे की त्यांच्याकडून चूक झाली आहे. नारायण नारायण. देव तर अस्वस्थ असणार मग. म्हणजे देवी, आज आख्यानात देखील आपण त्यांच्याशी थेट बोलणार नाही का? नाही, नाही बोलणार मी त्यांच्याशी. नारायण नारायण. परंतु देवी, आणखी काही कारण आहे का आपल्या अस्वस्थतेचं? तुम्ही असे का विचारता आहात? नाही, कारण अंतरिक्षात काही देवतांच्या तोंडून एक नवीन वार्ता कळली. ती कोणती? बानूलाही सूर्यदेवांचे दर्शन होते आहे. यापुढे जर तू काही बोललीस तर मी काय करेन हे सांगू शकत नाही. तुला असे शासन करेन की तुझ्या मुखातून वाणी बाहेर पडणार नाही. तू राजसभेत ये, मग बघ मी तुझं काय करते ते. जे दुसऱ्यांचं आहे ते हिसकावून संसार नाही होत. ह्यो तुमचा समज आहे. खरं काय आहे हे मला ठाव आहे. एकदा लोकांमध्ये जाऊन विचार काय बोलतात तुझ्याबद्दल ते. हेच ना का जेजुरीच्या आबाळामध्ये आम्ही दोघं फिरत होतो म्हणून?